स्वातंत्र्याची कहाणी, घाम आणि रक्ताने लिहितो स्वातंत्र्याची कहाणी. खरोखर सैनिक असतो देशाभिमानी, खरोखर सैनिकच असतो देशाभिमानी. अशाच या ठिकाणी सैनिकांच्या शौर्यगाथेवरती सन 2025मध्ये अमरावती या ठिकाणी एक जागतिक विश्वविक्रम ज्यांनी केला असे सन्माननीय वैभव कुमारजी निमकर साहेब या ठिकाणी आज आपल्याला व्याख्याते लाभलेले आहेत. सलग 3 जानेवारी ते 23 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, बरोबर ना सर? या 18 दिवस आणि 18 रात्रीच्या कालावधीमध्ये सन्माननीय वैभव कुमारजी निमकर साहेबांनी 501 तास सलग सातत्याने 501 तास सैनिकांची शौर्यगाथा या विषयावरती त्यांनी आपलं व्याख्यान दिलं, संचालन केलं. आणि यामधून या अलौकिक अशा त्यांच्या या कामाने, त्यांच्या या योगदानाने त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि ग्रीनिच बुक ऑफ रेकॉर्ड हे 3ही रेकॉर्ड ज्यांनी ब्रेक केली, ज्यांनी मोडली आणि आपलं नाव सुवर्णाक्षरांनी देशाच्याच नव्हे जगाच्या मनपटलावरती लिहिलं, असे हे व्याख्याते आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं प्रशालेच्या वतीने मी या अलौकिक अशा यशाबद्दल आणि तुम्हा आम्हा सर्वांचा एक अभिमान असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला आजचे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं मी प्रशालेच्या वतीने, संस्थेच्या वतीने, सर्व गावाच्या वतीने मी मनपूर्वक असं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. खरं तर सगळ्यांसाठी प्राण हा सर्वाहून प्रिय असतो. तसं असून देखील, माहिती असून देखील तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे की देशाचं रक्षण याला प्रथम प्राधान्य देऊन अहोरात्र जे काम करतात असे सैनिक प्रसंगी आपला प्राणही द्यायला ते कधीही मागे पुढे पाहत नाहीत. म्हणजे आपल्या जीवाच्याही पेक्षा जास्त महत्त्व हे देशाला देतात. आणि त्या सैनिकांसाठी, त्या सैनिकांच्या कुटुंबासाठी जय हिंद फाउंडेशन हे